शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. एखाद्या फाईलच्या आत नेमकं काय आहे हे आपला मोबाईल किंवा आपला कम्प्युटर कसं ओळखतो? तुम्ही एखाद्या फाईलवरती डबल क्लिक केलं, बरोबर? तर डबल क्लिक केल्यानंतर त्याच्यात जर गाणं असेल तर बरोबर गाणं वाजायला सुरुवात होते. त्या फाईलवरती डबल क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये जर पत्र तयार करून ठेवलेलं असेल तर ते ऑटोमॅटिक वर्डमध्ये ओपन होतं. तेच तुमचं एक्सेलमध्ये केलेली फाईल असेल तर ती बरोबर एक्सेलमध्ये ओपन होते. त्याचबरोबर ती जर PDF असेल तर ती बरोबर PDF व्ह्यूअरमध्ये किंवा ब्राउझरमध्ये ती PDF जी आहे ती PDF ओपन होते. त्याचबरोबर एखाद्या फाईलमध्ये फोटो असेल, चित्र असेल तर बरोबर त्यावर डबल क्लिक केलं की ऑटोमॅटिक तो फोटो आपल्यासमोर ओपन होतं. तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की OS वेगळी असते, बरोबर, आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम वेगळा असतो. ज्या त्या कामासाठी वापरला जाणारा प्रोग्राम म्हणजेच ॲप्लिकेशन प्रोग्राम. पण आता आपल्या ज्या फाईल्स असतात ह्या डेटा किंवा इन्फॉर्मेशनच्या रूपामध्ये असतात. त्या फाईलला डबल क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक जी ती फाईल बरोबर ज्या त्या प्रोग्राममध्ये ओपन होते. याचं मुख्य कारण आहे प्रत्येक फाईलच्या नावामध्ये एक्सटेन्शन असतं आणि त्या एक्सटेन्शनवरूनच ती फाईल कशाची आहे हे ओळखलं जातं. आता पहा, इथे तुमच्यासमोर काही इमेजेस दिसतात. हा ॲक्च्युली माझ्या कम्प्युटरमधला एक फोल्डर मी ओपन केलं आणि त्या फोल्डरचा हा स्क्रीनशॉट आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसत असेल एकीला PDF, इथे PDF दिसतंय, इथे चित्र दिसतंय, इथे PDF लिहिलेलं आहे, इथे एक चित्र दिसतंय, इथे एक चित्र दिसतंय. त्याचबरोबर इथे थोडं मोठं जर केलं तर पहा, ही जी फाईल आहे एक फिल्मसारखं ऑप्शन पहा इथं दिसते बघा. म्हणजे हा व्हिडिओ आहे. ओके, ही जी आहे ती इमेज आहे, हा व्हिडिओ आहे, ही PDF आहे. हे यांनी ओळखलं कसं? नॉर्मली आपण ज्यावेळेस कम्प्युटर सुरू करतो किंवा कम्प्युटरची सेटिंग करतो तर त्यावेळेस एक्सटेन्शन आपल्याला दिसत नाहीत. पण जर समजा हे एक्सटेन्शन दिसणं आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती जर ऑन केलं तर प्रत्येक फाईलचं एक्झॅक्ट एक्सटेन्शन काय आहे हे आपल्याला दिसायला लागतं. आता या ठिकाणी मी एक्सटेन्शन ऑन केलंय, ही फाईल मी तुम्हाला दाखवतोय. पहा, एक तर मॅथ फाईलचं नाव आहे, पण पुढे डॉट देऊन पुढे जे एक्सटेन्शन आहे ते PDF आहे, म्हणून त्यांनी ओळखलं की त्याच्यात PDF प्रकारची फाईल आहे. इथे JPG आहे, त्यांनी ओळखलं आतमध्ये चित्र आहे. इथे ही दुसरी PDF आहे. ही OLF, ही माझी व्हाईटबोर्डची फाईल आहे. आता जे व्हाईटबोर्ड तुमच्या समोर ओपन केलेलं व्हाईटबोर्डवरून मी शिकवतोय त्याचीच ही एक फाईल आहे जी OLF प्रकारची आहे. त्यानंतर ही GIF आहे. GIFमध्ये ॲनिमेशन असतं. ही ॲनिमेटेड इमेज आहे. ही PDF आहे. ही GIF आहे. GIF पण इमेजचाच प्रकार आहे. PDF प्रकार सगळ्यांना माहिती आहे. तर GIF आणि याच्या आधी आपण चर्चा केली होती की ज्याला या पद्धतीने पर्पोरेशन दिसतंय, फिल्मसारखा सिम्बॉल आहे. ॲक्च्युली त्या फाईलचं एक्सटेन्शन आहे .mp4. तर MP4 प्रकारची फाईल म्हणजे आपल्याला माहिती आहे ही व्हिडिओ प्रकारची फाईल. JPG प्रकारची फाईल म्हणजे फोटो प्रकारची फाईल. भरपूर जे आहेत वेगवेगळे एक्सटेन्शन असतात आणि एक्सटेन्शन नीट समजून घ्या. हे मूळ फाईलला डॉट देऊन त्याच्या शेवटी 3 अक्षर असतात. नॉर्मली एक्सटेन्शन आपल्या विंडोज लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती त्या फाईलमध्ये दिसत नाहीत. आपली ऑपरेटिंग सिस्टम त्याला हाईड करते. पण सिस्टममध्ये जर तुम्ही तसं ऑप्शन दिलं की तुम्हाला एक्सटेन्शन पाहिजेत, मग मात्र हे एक्सटेन्शन जे आहेत हे तुम्हाला दिसायला लागतात. आता पहा, .docx हे जर एक्सटेन्शन एखाद्या फाईलला असेल तर तो समजून घेईल ही मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल आहे. .pdf पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट .pdf याचा अर्थ हे PDF फाईल आहे. .pptx हे जर एक्सटेन्शन असेल तर तो ओळखून घेईल ही पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन आहे. .xlsx 4 अक्षरी आहे, तर ही एक्सेलचं स्प्रेडशीट आहे. .txt म्हणजे ही टेक्स्ट फाईल आहे. .jpg किंवा .jpeg जॉईंट पिक्चर ग्रुप किंवा जॉईंट पिक्चर एक्सपर्ट ग्रुप ही इमेज फाईल आहे. .png
पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स ही PNG फाईल आहे, म्हणजेच ही इमेजची फाईल आहे. .mp3 ही ऑडिओ फाईल आहे. .mp4 ही व्हिडिओ फाईल आहे. .avi ही पण व्हिडिओ फाईल असते. .mpg.mkv ह्या सुद्धा व्हिडिओ फाईल आहे. .mkv ही सुद्धा व्हिडिओ फाईलच असते. झिप फाईल ही कॉम्प्रेस फाईल असते. अनेक फाईल कॉम्प्रेस करून एकाच फोल्डरमध्ये बसवल्या जातात, एकाच फाईलमध्ये बसवल्या जातात. दॅट इज झिप फाईल. rar ही सुद्धा एक प्रकारची कॉम्प्रेसर्ड फाईल आहे. .exe ही एक्झिक्युटेबल फाईल आहे, म्हणजे ज्या फाईलवर डबल क्लिक केल्यानंतर प्रोग्राम रन होतो, डायरेक्ट स्वतः प्रोग्राम रन होतो. तो कुठल्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये ती फाईल ओपन न होता तो स्वतः प्रोग्राम रन होतो. दॅट इज exe फाईल. .html ही वेब पेजची फाईल. .csv कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. .apk ही फाईल कम्प्युटरवरती, विंडोज कम्प्युटरवरती ओपन होत नाही. .apk फाईल ही आपल्या मोबाईलमध्ये ओपन होते आणि ह्याच्याद्वारे मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल होतात. .iso ही ISOची डिस्क इमेज असू शकते, ज्याच्यावरून DVD किंवा CD राईट होते. तर मित्रांनो, याच्यामध्ये .exe जी फाईल आहे ही एक्झिक्युटेबल फाईल असते. आपण ज्यावेळेस नेटवरून एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करतो इन्स्टॉलेशनसाठी, तर एक तर त्याचा जी फाईलचं जे एक्सटेन्शन आहे ते .exe असेल किंवा त्या फाईलचं एक्सटेन्शन .msi असेल. तर अशा पद्धतीने फाईलच्या एक्सटेन्शनवरूनच कम्प्युटरची जी सिस्टम आहे, OS जी आहे किंवा आपल्या मोबाईलची OS आहे, ही ओळखते की फाईलच्या आतमध्ये काय आहे ते. धन्यवाद.